रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। जय जय राम जय जय राम माऊली फोटो स्टुडिओ, साखरपुडा, विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल। तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ, सुभाष रोड, परभणी। बहुत
ईदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखेत आहे। हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे। तुका म्हणे धर्म संस्थापने,
केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठला परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा ग्रामदेवत मारुतीरायांच्या समोर समस्त ग्रामस्थ मंडळी तटोजवळा सर्वांच्या अथक परिश्रमातून आयोजित सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समारोपाकडे वाटचाल करत आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, गावातले सर्व नवयुवक, छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। आता काढू का? आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताचा अवतार आणि कार्याची आठवण करून दिली। दोघ जण अवतारला येत असतात आणि इतर लोक जन्माला येत असतात। अवताराला येण्यामध्ये दोनच यादी आहे, दोघांचीच यादी आहे। एक भगवंत अवतारला येत असतात आणि दुसरे साधू संत अवतारला येत असतात। बाकीची तुम्ही आम्ही येत ना, हे जन्माला येत असतात। आपण कसे जन्माला आलेले आहेत। अवतारामध्ये जन्मामध्ये काय फरक आहे? जे येतानाच ठरवून येतात की मला काय करायचंय, काय कार्य करायचंय, त्याला अवतार म्हणतात। आणि आल्यावर ठरवून जगत नाहीत, येईल तसं जगत येत, त्याला काय म्हणतात? जन्म येतो।
काय आपलं ठरवू नये का मला सांगा बरं. आपल्या जगण्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून काहीच महत्व नाही. हा संसारिक दृष्टिकोनातून तुमचा जन्म उत्तम आहे, तुमचं जगणं उत्तम आहे, तुम्ही तुमच्या पायावर उभा राहिलात, तुम्ही कोणावर अवलंबून नाहीत, हे सगळं झालं. हे कशापुरतं मर्यादित आहे? संसारापुरतं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुमच्या या जगण्याला काय लय निगुतीनं संसार केला, लय चांगला संसार केला, काय त्याची नोंद होती का कुठं? त्याची काय नोंद आहे? संसार तर ढोर वासर बी करायला की ते बी घरं बांधित असते, तिला लेकर बाळ होते, ते बी लेकर बाळ जगविते. चिमण्या खोप्या बांधतात का नाही? चिमणीला पिल्लं होतात की नाही? मग त्या पिल्लाला कोण तुम्ही खाऊ घालता का? कोण खाऊ घालते? चिमणी चारा पाना खाऊ घालते. तिला चारा पाणी कोण खाऊ घालते? त्या पिल्ल्याला चिमणी चारा पाणी खाऊ घालते. जिम्मेदारी पार पाडायची ना ती चिमणी. काय खोपा तयार करते बघा की तो. काय नियोजन आहे तिचं. तिला कसं कळत असेल बरं, इथं खोपा बांधाव, मांजर येत नाही, जनावर येत नाही, माणसाचा हात पुरत नाही. कुठं खोपा कुठं राहते? अशा मध्यभागी विहिरीच्या अशी एखादी झाड लोंबलेलं जे आहे की नाही, असं बोरीचं म्हणा, लिंबाचं नाही काय की मला वाटतंय करीत, बाभळीचं, बोरीचं, म्हणजे काटेरी थोडक्यात येडक्याला खोपे करते अशा एका ह्याला. मग ते कसं कळत असेल तिला कुठं प्लॉट घ्यावा, कुठं भाव येईल, कळत आहे का तिला? अरे किती गोड त्या संसार आहे तिचा, मला सांगा ना. काय आहे की होते, काय कविता आहे. खोप जीव टांगला खोप्याला, काय अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, आणि पिल्यासाठी काय जीव झाडाला टांगला. काय आहे की ते? कोण म्हणलं संसार करीत नाही? खरं सांगू, आपल्यापेक्षा बेड्डर संसार करतात ते, निडर. आपण तरी भेव वागायलो, ताण घेऊ, टेन्शन घेऊ, रोगराई हातानच करायला जाऊ. उद्याची काळजी नाहीये पाखराला. भले तुझहुनी पक्षीराज. महाराज म्हणले, अरे भल्या माणसा, तुझ्यापेक्षा पाखरं बरे, टेन्शन घेत नाहीत पाखरं. पाखर रडत नसतात आपल्यावर. पक्षी रडत नाहीत, पक्ष्यातले रडतेत. नाही समजलं तर मला काय करायचं. विठ्ठला बेड्डर राहतात ते पाखरं, निडर राहतात. संसार तर ते करतात, पण केवळ संसारच निगुतीनं केला, अतीत थाटामाटात केला, त्या कामाची काही नोंद नाही. आणि म्हणून ठरवून जगणं आणि न ठरवता जगणं, जसं येईल तसं जगणं, हे माणसाचं म्हणा, ढोरा वासराचं जगणं म्हणा. पण दोन लोक असे आहेत या सृष्टीमध्ये, परमात्मा आणि संत, हे ठरवून जगतात. त्यांचं जगणं इतरत्र नाहीच आहे. जगण्याचा एकच हेतू आहे त्यांचा. काय हेतू आहे? शेवटचं चरण म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने.
आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे केला नारायणे अवतार. देव आणि संत या पृथ्वी तलावर अवतार धारण करतात, फक्त एकच कामा करतात. कोणत्या कामा करतात? धर्म संस्थापणे, धर्माच्या रक्षणा करता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पृथ्वी तलावर येण्याचा दृष्टिकोन परमात्म्याचा दुसरा कोणताच नाही. फक्त कशा करता येणार? धर्माचं रक्षण करण्याकरता. टाळ 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 भक्त जना आपोल्या मारे भक्त जना रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आठी जन्म घेणे. देव येण्याचं उद्दिष्ट दुसरं कोणतं नाही. देवाचा अवतार फक्त धर्माचं रक्षण करण्याकरता. कुठं बांधाव? याला चाडकावीचा थोड्या वेळ बांधू. थांबा, ऐकू द्या कीर्तन. तुमच्या आकारानं बांधा. 10-15 मिनिटांचं माग सरकता का महिला मंडळीला दिसत आहे ते? बारकाले इकडे येऊ द्या तुमच्या पुढे. आयरवाडीकर तुम्ही बी थोडे थोडे शिवा माग सरका. काय देवाचं? देव येण्याचं उद्दिष्ट एकच आहे. परमात्मा म्हणतात मी कशाला येऊ? फक्त धर्माचं रक्षण. धर्माचं रक्षण म्हणजे काय? धार्मिक लोकांना त्रास होणे, अत्याचार होणे, आतताईपणा होणे, मग ते देवाला सहन होत नाही. त्या सगळ्या प्रकाराला दुरुस्त करण्याकरता तर महात्मे इथे येतात ना. साधू संत या भूतलावर जे फिरतात ना, फिरण्याचा उद्देश काय आहे त्यांचा? साधू शब्दाचा दुसरा नाव आहे दुरुस्ती. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. बरं तुम्ही पुढे म्हणा, मी माग बनतो. काय उद्दिष्ट काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणले संत इथं फक्त एकच काम करण्याकरता आले. जे जगात दुष्ट माणसं आहेत त्यांना दुरुस्त करण्याकरता आले. मला तर असं वाटतंय साधू संत जर आले नसते, तुम्हीच कल्पना करा जवळ्यातली माणसं, साधू संत जर अवताराला आले नसते, आपली दुरुस्ती झाली असती? काय वाटते? आपण असे वागलो असतो? माळ घालणं, वारी करणं, पाया पडायला देवाच्या येणं, पारायणाला बसणं, असे वागलो असतो आपण? साधू संत आले नसते कसे चाल? आपण काय आपल्या मनानं परमार्थाला लागलेलं नाहीत. लाविले भजनी श्रीहरीच्या आपल्याला साधू संतांनी भजनाला लावलाय, चांगल्या मार्गाला लावलाय. मग हेच तर धर्माचं रक्षण आहे. दुसरं कोणतं आहे? कृपया केले संत जने
कृपाया केली संत जनी माझी अलंकारिली वाणी काय प्रीत ही लावी प्रीती ही लाविली कीर्तने कीर्तने तुकाचरणी तुका चरणी लोळत असे. महाराज म्हणू लागले ज्या साधू संतांना आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही परमार्थाला लागलो. आपण मनानं देव देव करणारे माणसं थोडेच आहेत. हे साधू संत जर आपल्या परिसरात जन्माला आले नसते आपण परमार्थ कळत नव्हता. आपल्याला जनजागृती केली त्यांनी. गावगाव फिरले, खेडे पाडे तंड्या वस्त्या हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग. आज आपले जे पूर्वज होते हे यांना जर संतांचं मार्गदर्शन लाभलं नसतं, आपल्या परंपरेचं जर यांना मार्गदर्शन लाभलं नसतं, हे माणसं व्यसनीच राहिले असते. कसे राहिले असते? आणि हे जर माणसं व्यसनीच राहिले असते तर आता ज्याही आहेत 7-12 त्या आपल्या नावानं राहत नव्हत्या. का? व्यसनाधीनता वाढल्यावर गंगेची वाळू पुरत नाही. या 10-5 एकरानं काय होणार? काय होणार आहे 10-5 एकरानं? नंबरचे नंबर घातले आहे ना, पाहण्यातच नाही समजलं का? किती गेले दादा? 4 गेले म्हणा नंबर. 4 नंबर गेले म्हणा पाहण्यातच नाही समजलं का? याच्याकडे 2 बैलजोड्या होत्या. एक बैलजोडी शेतातल्या कामाला आणि एक बैलजोडी छकड्याला. मोठे महाराज आले, सद्गुरू मोतीराम महाराज आले आणि त्यानं ते सगळं बंद केलं आणि भजनाला लावली माणसं. आज जी आपली 7-12 आहे ना, खरं सांगतो ती मोठ्या महाराजामुळेच आहे. आपल्या कृपया केली संत जनी लाविले भजनी श्री हरीचा नाही तरी जातो वाया. लक्ष 84 भोगाया. कृपया केली संत जनी लाविले भजनी श्री हरीचा नाही तरी जातो वाया. लक्ष 84 भोगाया. कृपाया केली संत जनी लाविले भजनी श्रीहरीच्या नाही तरी जातो वाया. लक्ष भोगाया 84 माणसं वाया गेले असते. आज आपली जी रानं आहेत, आज थोडे भाव आपली पोटापुरती जी रानं आहेत ना, अल्पभूधारकच आहेत पण आहेत ना बाबा. पण हे जी जमिनी जिवंत राहिल्या या पाठीमागे फक्त मोठ्या महाराजाची पुण्य आहे. महाराज जर तटूजवळ्याला आले नसते तर आपले लोक जमिनी ठेवून, त्यांचा दोष नव्हता. त्या लोकांना कोणी शिकवणारं नव्हतं, सांगणारं नव्हतं, समजून सांगणारं नव्हतं. महाराजाचं ऐकलं या लोकांनी, सोडून दिले न व्यसन, माळकरी झाले माणसं, वारकरी झाले. हे धर्माचं रक्षणच आहे ना, ही जनजागृती आहे. हे संतांनी दुरुस्ती केली. पण कधी कधी काय होते बघा, संतांचंही माणसं ऐकतीलच असं काही सांगता येत नाही. ज्यावेळी परिस्थिती संतांच्या आटोक्याच्या बाहेर जाते त्यावेळी परमात्मा अवतार धारण करतो. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या शहरामध्ये जर दंगा झाला तर पोलीस स्टेशन ताबडतोब तिथं धाव घेते आणि ती दंगा निस्तरते. पण कधी कधी एवढी परिस्थिती पोलीसच्या आवाक्याच्या बाहेर जाते की ती दंगा काय आटोक्यात येण्याचा संभव नसतो. मग काय करतं पोलीस स्टेशन? मग SRP ला फोन लावतो. मग SRP तिकडून हिंगोलीहून आल्यावर काय घेऊन येते? शाल, शिरपळ, नारळ. कोणाला? दंगा करणाऱ्याला सत्कार करते. मग ते तिकून येणार म्हणजे मग तेल लावूनच आणणार. कशाला? काठीला. आणि आल्यावर ते अगोदर वार जे चांगल्या कपड्यावाले का त्याच्यावर करते, म्हणजे ते दबले की दुसरे 100 दबते.
मग ते म्हणतच नाहीत की हे फलाना पदाधिकारी आहे हे फलाना लयच मोठ्या घरचा आहे लयच मोठा, त्याला म्हणतात या इकडे पाटील या, मग त्याला आधी मारते ते फलाने राव या. एकदा या सरपीची काठी खाली तुम्हाला जात नाही बनवा म्हणू आता आपण तर काय खाल्लीच नाही. खाल्ली का कोण विचारा का आहे की काही नाही. आता नवीन काठी आली आहे रबराची, अशी इथं मारली की प्रदक्षिणाच घालायली म्हणा हाताला. कशाचं आलं भली माणसे. दंगा बिंगा करणं चांगलं नाही, शांततेत करा ना तुम्हाला काय करायचं. परंतु ते ज्यावेळी SRP येतात ते शब्दानं बोलतच नाहीत. कशानं बोलतात? शस्त्रानं बोलतात. तसं काम आहे. संतांचं काम आहे हात जोडून आणि भगवंताचं काम आहे घेऊन या चक्र गदा हात धंदा करीतो भक्त राखे पायापाशी तुझना घेऊन या चक्र घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारे. मग त्या दुर्जनाला लाथोक्य भूत बातो से नाही मानते. त्याला समजतच नाही ना, त्याला त्याचं त्याच पाहिजे. मग आणि मारा पुढं भूत पळते म्हण भाऊ काय खरं काय मारा पुढं कोण पळते हा त्याचं काय. मग ते SRP जाणून बुजू राखीव पोलीस दल असत, त्याचं कामच आहे ते नियंत्रण करणे. सदरक्षणाय खल निग्रहणाय. ते पोलीसच्या त्या पट्ट्यावर लिहिलं बघितलं का तुम्ही? पोलीस आहे का? सदरक्षणाय खल निग्रहणाय. मग ते खळ माणसाला ते काय म्हणतात का या चहा घेता का, त्याला समजतच नाही. तसं धर्माचं रक्षण करण्याकरता साधू अवतीर्ण होतात, पण साधू संतांच्या परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली. अधर्म वाढला की ते धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंत अवतारला येतात. तसाच अधर्म गोकुळामध्ये वाढला होता. राहियले यज्ञ मोडीले कीर्तना राहियले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेने. धार्मिक कार्यक्रम बंद पडले, धर्म धोक्यात आला. आणि मग अशा वेळेला पापाचं ओझं झालं पृथ्वीला. आणि ती पृथ्वी पापातून सुटका करण्याकरता सोडवण्याकरता भगवान अधर्म झाला फार अधर्म झाला फार बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मजाता. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्री वाहे तोय संग तसे. या पापाचं ओझं पृथ्वीला झालं आणि म्हणून ती पृथ्वी गायीचं रूप घेऊन देवाकडे गेली गारांना सांगायला.
आणि म्हणून भगवंत या सृष्टीमध्ये या भूतलावर द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये अवताराला आले. देवाच्या येण्याचं उद्दिष्ट काय अशी आपली भूमिका सुरू आहे. विठाल केवळ धर्माचं रक्षण. धर्माचं रक्षण म्हणजे कोणाचं रक्षण? धार्मिक लोकांचं रक्षण. कोण आहे त्याला? देवाशिवाय कोण आहे? त्याच्यावर अत्याचार होऊ लागल्यावर, अन्याय होऊ लागल्यावर सांभाळीन कोण ते? धार्मिक कोणाला म्हणायचं? धार्मिक लोकांची यादीच आहे. मग ती सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे, का भक्त हन महात्मे, ये माझी निजाची धामे, निर्वाळिले होम धर्मे श्रुतादिकी. ही यादी आहे 10-15 लोकांची. पतिव्रतेपासून श्रोत्यापर्यंत यादीमधले नाव आहेत. मी सगळे सांगत कसं बसतो तुम्हाला. सुरुवात पतिव्रता आणि शेवट श्रोता. विठाल या लोकांचा जर छळ झाला, याला देवाशिवाय कोण नाही. अशा लोकांचा छळ होऊ लागला आणि म्हणून भूतलावर भगवान श्रीकृष्ण अवताराला आले. आणि म्हणून आज श्रीकृष्णाच्या अवताराचं वैशिष्ट्य महाराजांनी इथं वर्णन केले आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. 3 शब्द आहेत. परेच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. भक्ताच्या इच्छेनं देवाला अवतार धारण करावा लागतो. संत स्वतःच्या इच्छेनं अवताराला येतात. आणि तुमची आमची इच्छा नसली तरीही आपण जन्माला येतो, अवताराला नाही. आपण का लय अवतारी इतका काय? आवताव तुम्हा धरावा कारण आहे. अवतार तुम्हा धरावा कारण नाही. काय आपण आहोत करीत शेतकरी. आपल्या येण्याचा उद्देश आपल्यालाच माहित नाही. बोबडे काकासारखे माणूस रस्त्याने जाऊ लागले, शेतकऱ्यांना राम राम घातलं. म्हणले कोणीकडे चालू पाहुणे हो? रस्ता नेईन तिकडे चाललो म्हणजे. काय कसं त्या जाण्याला काय अर्थ आहे? काय म्हणणार ते पाहुणा? काय जीव उडाला काही गड्या म्हणणार पाहुण्या. रस्ता नेईन तिकडे चाललो म्हणणार कसं म्हण हो? निघावं लागणार तुम्हाला कुठं जायचं. असं कसं जाता येईल कुठे? तसं या सृष्टीमध्ये तुमचं आमचं काही ठरवून नाही. किती वाजता झोपायलेत, किती वाजता उठायलेत, काही खायलेत, कसं वागायले. ढोरावासरात आणि माणसात काय फरक आहे? आपलं वागणं कसं असावं आपण ठरवून 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 जगलं पाहिजे. निदान गुंतले प्रपंच जनतरी गुंतले स्मरण त्याचे जनतरी देखे गुंतले प्रपंची स्मरण ते त्याचे त्याशी नाही. देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजतसे. तुमच्या आमच्या जीवनाचा काही अर्थ आहे का मला सांगा.
काय ठरवून जगालोत का आपण की आपला दिवस निघाल्यापासून दिवस मावळेपर्यंत ठरविलंय का आपण? काहीच नाही. जसा आला दिवस तसा जगायचं. जसं वार येईन तसं उधळीत येत म्हणून काही लोक, तसं आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. आणि जे माणसं ठरवून जगलेत का त्याचेच मंदिरं तयार झाली, त्याचेच मंदिरं तयार झाले. म्हणजे काय, ते मंदिरा योग्यतेचे जगले. विठाल ज्या लोकांना काही करायचंय की नाही त्याला झोपच येत नाही. काही कर्तृत्व करायचंय का, मोठं व्हायचंय का, ते झोपतच नाही. दिवस निघोस तर झोपतेत होती ते काय आपण आहेत का? नाही. काय झोप उडती माणसाची. ज्याला मोठं व्हायचे त्याने झोप उडली पाहिजे. 2-4 घंटे लय झाली झोप माणसाला. 4-5 घंट्यात मध्य पद्धतशीर माणूस जगू शकते. लय झाले. ह्याला 10 घंट्याशिवाय चिवच येईन का? काय जीवनाला काय अर्थ आहे आपल्या? झोपेत घालता का सगळंच? तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तम चिवरे हे पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न हे जे पुरस्कार मिळतात ना, दिवस निघूस तर झोपणाऱ्याला मिळत नाही. बापाची ठुई आहे काय ती? अरे काय काम करावं लागल ना. देव देश धर्म याच्या उपयोगाला पडावं ना तुम्ही. का नुसत्या संसाराला उपयोगाला पडतात? त्या 4 भिताडातच राहतात काय? त्या काही कर्तव्य आहेत की नाही आपले? काही देशासाठी, धर्मासाठी, काही समाजासाठी काही योगदान आहे का आपलं? 40 दिवस उपवाशी राहिले ते मनोज जरांगे पाटील. आपल्याला एकादश जड चालली. आराम. किती दिवस उपास? 40 दिवस. आहो एकादश आम्हाला इतकी चढ चालली, काही भजने संध्याकाळी पोहे करून खाले. त्या बोन 40 दिवस एकादश धरली ना समाजासाठी. समाजासाठी एकादश धरली ना, म्हणून समाज एकवटलाय. नाही तर हे समाज कोणाच्या महाग लागणार थोडाच. याच्यासारखा समाजच पितर नाही दुसरं कोच. आणखीन घराला गेलेच नाहीत त्यांनी. आणि ते बो अजून घरला गेलं नाही म्हणून आरक्षण मिळाल्याशिवाय जाणारही नाही. घरला जात नाही म्हणले म्हणे मी. घरला आपल्याला घर सुटते का? पंढरपूरच्या वारीला आलेले माणसं द्वादश थोड्या घरला आले आणि आले दशमीलाच 12 सोड्या घरला आलं. बायको का हार घेऊन उभा आहे का तुला? या 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 पाटील. कोण विचारायला रे? किती आपल्याला आसक्ती जडलेली मनोज जरांगे पाटलानं घराचं तोंड बघितलं नाही. उपास इतका धरला, इतकं उपोषण केलं म्हणून समाज. आणि हेतू काय? आणि त्याला त्याचा वैयक्तिक जर हेतू साधायचा असता ना, बापा लयच माल झाला असता की. झुकला का बुवा? नाही. आपले तर कुठेही मॅनेज व्हालेत. बर्फीवर मॅनेज, कशावर? कौतुक आहे. चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. समाज काम, देशाचं काम, धर्माचं काम, समाजाचं काम. आता आरक्षणाचं ते मुंबईला ठरले. त्याच नवयुवकाने गेलं पाहिजे का? ते एकट्यापुरतं काम आहे काय? सगळ्यापुरतंच काम. बहुसंख्येनं गेलं पाहिजे. मी सगळे गावातले लेकरं तरुण पोरं काढून द्यालो त्याला. मी जाणार पण मी तिकून येणार आहे अयोध्येहून. मला अयोध्येला जायचं आहे 20 तारखेला. तिकडलं एकदा पूजा झाली, स्थापना झाली की तिकूनच उतरणार मुंबईला. तुम्ही याच्या आधी या. तुम्ही इकून या. तुम्ही याच्या आधी. मी 24 तारखेलाच तिथे यायलो. आलं पाहिजे तुम्ही. आणि रिकाम्या हाताने येऊ नका. खायची प्यायची व्यवस्था घेऊन या. नाही तर तिथं म्हणतात मला महाराज आमची काय सोय, मी काय करू तिथं तुम्हाला सोय. घेऊन या पडशी बांधून. आणि गावातल्या लोकांना लेकरायला सगळ्या जाणाऱ्या डिझेलची व्यवस्था करून पैसे तयार करून दिले पाहिजे लेकरायला. जा लेकरं तुमची. लेकरं कोणाचे? आपलेच. त्याची व्यवस्था करून दिली पाहिजे. लेकरायची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घ्या गावातल्या लोकांनी. काही गावात तर मी 5-5 मिनिटात पैसे तयार करून दिले. आज मला वेळ नाही पण मी तयार करून देत होतो तुम्हाला.
मला आता 11 वाजता काल्याचं कीर्तन परतोच्या पलीकडे 15-20 हजार लोकांचं अन्नदान आहे. परतवाडी तांडा, परतवाडी बंजारा समाज सगळा 12 तंडी मिळून एकत्र सप्ताह आहे. लय मोठा सप्ताह. मला जावं लागणार आहे. सगळ्या गावातल्या लोकांनी तरुणाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहा. लक्षात घ्या, हा लढा अंतिम लढा आहे. विठाला मला सिद्धांतावर तुम्हाला न्यायचंय की जगण्याचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, जगण्याचं ध्येय काय असलं पाहिजे. जगण्याचं ध्येय असलं पाहिजे समाज, देव, देश, धर्म काहीतरी उपयोगाला आलं पाहिजे. असंच मरता का तुम्ही? कहा गए तो कहा भी नाही. आणि क्याला येतो घरचे सुद्धा कदरलेत काही लोकायला. कदा काही कामच नाही ना, उपयोगालाच नाहीत. गावाच्याही उपयोगाला नाहीत आणि घराच्याही उपयोगाला नाहीत. काहीच उपयोग. असं जगू नका, जनावरासारखं जगू नका. मोकाट जगायचं नाही, चांगलं जगायचं, काहीतरी कामाला आलो पाहिजे. आणि म्हणून आज भगवान श्रीकृष्णाच्या अवताराबद्दल तुकोबारायानं या ठिकाणी अवलोकन केले. का अवताराला आले आहे? तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. मग अवतार धारण केल्यावर काय केलं? पहिलं चरण, येतसे चरित्र केले नारायण, येतसे चरित्र केले नारायण, केले नारायण. गोधने राखताही, रांगता गोधने राखताही, माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम. गोधने राखता, रांगता गोधने राखता, तुझे वर्णी चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखिता. हे रांगत असताना, गायी राखत असताना श्रीकृष्णानं चरित्र केलं. मला कौतुक वाटतंय देवाचं. रांगण्याच्या आणि गायी राखण्याच्या या दोन्ही ज्या भूमिका आहेत ना, म्हणजे इतकं बालवयापासून समाजोपयोगी काम केलं. रांगत असताना सुद्धा रांगले कशा करता? कुबेराची 2 मुलं झाडं होऊन पडले होते, विमल अर्जुन, त्यांचा उद्धार करायचा होता म्हणून रांगले. म्हणजे रांगण्यापासूनच समाजाची कामं करायची सुरुवात केली. हो, किती लहान होते. रांगणं म्हणजे किती झालं बघा ना. म्हणजे रांगण्यापासूनच जे लोक, जो परमात्मा समाजाच्या कामाला येतो, मोठं झालं किती समाजासाठी काम केलं असं हे विचार करा. बाळाचे पाय कुठे दिसते? पाळण्यात शब्दाचा अर्थ काय? म्हणजे तितक्या लहानपणापासून चांगलं काम. रांगले, रांगताना विमल अर्जुनाचा उद्धार केला. तितक्या लहानपणापासून चांगलं काम करीत निघाले. गायी राखत असताना किती कामं केली. आता गायी राखत असताना नुसत्या गायीच राखल्या नाहीत, त्याच्यामध्ये भरपूर चांगले काम आहेत, भरपूर. मी आता सगळे सांगत बसणार नाही. म्हणजे अशी देवाची लीला आहे. एवढ्या बालवयामध्ये सुद्धा समाजोपयोगी कामं केले श्रीकृष्णानं. क्रिकेट जरी खेळलं, खेळात काम चांगलं करून गेले. खेळता खेळता चेंडू यमुनेच्या डोहामध्ये पडला. तो चेंडू खाली बुडवला का, तर खाली लपून बसलेला जो कालिया नावाचा साप होता त्याला स्थलांतर करायला लावायचं. साप मारला नाही, काय केलं लावलं? स्थलांतर. का करायला लावलं? दुष्ट माणसं जिथं येत ना तिथं सज्जनाचं संरक्षण होत नाही, म्हणून दुष्ट माणसाचं स्थलांतर करायला लावलं. ते कालिया म्हणला, बाबा मी स्थलांतर करतो, तुमची इच्छा असल्यावर, पण तुम्हाला माझ्या डोक्यावर एकदा चरण लावावं लागतील. का तर मी स्थलांतर करत असताना तुमचं वाहन मला सोडीन का? भगवंताचं वाहन का आहे? गरुड. मग तुमचा गरुड जर मी वर निघाल्याबरोबर मला मारील ना, मग त्याच्यामुळे तुमचे पावलं माझ्या डोक्यावर असल्यावर त्याची काय मजा लय मला मारायची.
मला स्थलांतर करण्याकरता तुम्ही मला बळ द्या म्हणून त्याच्यात फण्यावर काय केलं? फणिरंगी कान्हया नृत्य करी फणिरंगी कान्हया नृत्य करी फणिरंगी कन्हैया नृत्य करे चेंडुवाचे मिसे नातीला काळिया फणिरंगी कान्हया नृत्य करी फणिरंगी कान्हया नृत्य करी चेंडुवाचे मिसे नातीला काळिया फणिरंगी कान्हया नृत्य करी फणिरंगी कान्हया नृत्य करी शाबास. चेंडूवाच्या मिशे नाथीला काळिया फणिरंगी कान्हया नृत्य करे. खेळ, पण खेळत खेळत समाज उपयोगी काम. बघायला गेले तर काय खेळायला गेले? क्रिकेट. काय बुडाला? आता सांगा बरं तुम्ही, चेंडू बुडते का बेटा? कस काय बुडालता देवाचा? बुडविलता काऊन? हे बुडून लपून बसलेलं बाहेर काढायचं होतं. असं कसं जाता येईल? असं काही निमित्त लागल की नाही? या निमित्तानं ही देवाची लीला आहे. ह्याच्याकडे लक्ष नाही तुमचं. हा देवाचा अधिकार आहे. असे देवाचे काम आहेत ना, अशा ज्या लीला आहेत, अशा लीलेबद्दल तुकोबारायाचं म्हणणं आलं, हे दशे चरित्र केले नारायणे. हे चरित्र आहे. मोठी माणसं असं काम करता. कधी चलत चलत काम करून गेले, चांगलं कळू देत नाहीत आणि काम तर करून जातात. हे मोठ्या माणसाचं लीला आहे. तसं देवाचं कार्य आहे. आणि अशा कार्याबद्दल भगवंताचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणले, मोठ्या माणसाला एका जागेवर बसता येत नाही. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे. हे बाजूला सारले हे सोंग आलेले. सोंग घेऊन आले ते ना काही लोक देवाला मारायला. हे पुतना मावशी मा बळबट बाजूला सारले. देव पुढे गेले. अलौकिक कार्य आहे श्रीकृष्णाचं. अशा चरित्रापुढे जगद्गुरु तुकोबाराय नतमस्तक झाले. विठोबार भगवान गोकुळात प्रगट झाले. गवळणी गोपाळ गाई यांच्यासाठी अनेक प्रकारच्या लीला केल्या. दहीदूध तूप लोणी खाऊ घातलं. उरलेल्या वेळात खेळ खेळी शुदुऱ्या जमा केल्या. जमा केलेल्या शुदुरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्यालाही मिळणारे शांतता बाळगा. यावर्षी 22 जानेवारीला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूची स्थापना व्हायली अयोध्येमध्ये. त्या दिवशी भजनी मंडळीनं मारुतीच्या मंदिरामध्ये भजन करायचं. आपलं मारुतीचं मंदिर म्हणजे आपल्यासाठी अयोध्याच आहे. काय? अयोध्याच आहे. आपल्याला अयोध्येला जाता येणार नाही. 22 तारखेला कोणी यायचा प्रयत्नही करायचा नाही. तिथं फक्त 7050 लोकांची व्यवस्था आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिथं दुसरं प्रवेशच नाही कोणाला. आपल्या गावात राम मंदिर बाबा मला माहित नाही की कुठे. आपल्या राम मंदिरामध्ये भजन करा. कुठे भजन करा? आपला रामन अयोध्येचा राम का व्हायला आहे का? एकच. महिला मंडळीने तिथं परमार्थ करा. अयोध्येला येता येणार नाही, यायचं पण नाही. कोणी म्हणलं तरी जा, तरी यायचं नाही. हां, जेव्हा स्थापना होईल मग होईल पुन्हा. मग 5-6 महिन्याला तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा जा. उद्या यायची गडबड करायची नाही. आले तरी तो तर तुम्हाला प्रवेशच नाही. व्यवस्थेचा अभाव आहे ना. 55 देशातले लोक येईल. 55 देशातल्या लोक यायला तिथं काही व्यवस्था तर करावं लागल. 100 विमानं उतरणार आहेत तिथं. देश त्या स्थापनेच्या प्रतीक्षेत आहे. तिकडं कोणी यायचं नाही. नवयुवकांना तर यायचंच नाही. नवयुवकांना इकडे मुंबईलाच. हीच अयोध्या आहे तुमची. तुम्ही ह्या कामात तुमचं हे काम महत्त्वाचं आहे आरक्षणाचं. मला एकच म्हणायचं आहे, गावामधल्या सर्व मंडळीनं प्रभू रामचंद्राची त्या दिवशी पूजा करावी आणि भजन करावं. 22 जानेवारी आपल्यासाठी ऐतिहासिक सण आहे. डोळ्याचे पारणे फेडणार आहे. आपल्या देखत राम मंदिर व्हायला याच्यापेक्षा काय पाहिजे? मला काय पाहिजे? आणि म्हणून पुन्हा एकदा सर्व मंडळीला धन्यवाद देतो. आपण 7 दिवस या ठिकाणी कार्यक्रमामध्ये तन मन धनानं सहकार्य केलात, सहभागी झालात. हा सहभागी होण्याचाच कार्यक्रम असतो. 18 पकड जाती या निमित्तानंच एकत्र येतात. बाकीचं व्यासपीठ वेगळं, हे व्यासपीठ वेगळं. एकमेकाचा हे करू आणि अवघा धरू. सगळे एकमेकाला सहकार्याच्या भूमिकेतून हा सोहळा पार पडत असतो. गावकरी मंडळीला धन्यवाद देतो. आता मात्र मला
लांब आहे, 1.5-2 तास जायलाच लागतात. परभणी वनांडाला 15-20 मिनिटं लागायली. पाया पडायचा कोणी प्रयत्न करायचा नाही. इथूनच मी बी तुम्हाला हात जोडतो, तुम्ही मला हात जोडा. इथंच थांबतो. ज्ञानेश्वर कंठी धरिला कृष्ण अवगाजनी प्रगाज बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तरे